छत्रपती संभाजीनगर येथील मनोज जरांगे पाटील प्रकृती दौरा करत असताना अचानक झाल्याने संभाजीनगर येथे आपण लाईव्ह बघत आहोत। मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये इथे ॲडमिट करण्यात येत आहे। सर्व मराठा बांधव इथे उपस्थित आहेत। छत्रपती संभाजीनगर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात येत आहे। अचानक दौरा चालू असताना त्यांना मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमावत आहे आणि ते पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त चालवला होता। त्यांना हॉस्पिटलमध्ये आता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाले। प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता रुग्णालयामध्ये दाखल झालेत आणि त्यांची आता प्रकृतीची विचारपूस या ठिकाणी डॉक्टरांच्या वतीने करण्यात येणार आहे। आणि आता आपण पाहू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत। दौरा अर्धवट सोडून प्रकृतीच्या कारणास्तव आता मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आता दाखल झाले आहेत आणि आता या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार होणार आहेत। गेल्या काही दिवसापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे। मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव आता ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। आपण पाहू शकतो की गॅलेक्सी रुग्णालयामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता दाखल झालेत। सचिन हॅलो सर जरांगे पाटील दाखल झाला। तुमचं काय काय चॅनल आहे? हां मग काय बाकी थोडासा बाहेर थांबू नका, ट्रीटमेंट होईपर्यंत सरांना नवीन मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली त्यांना तातडीने दौरा अर्ज संभाजीनगरकडे सहकार्य घेऊन आले आहे। त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या कुशल बोलो क्या उसको क्या हो रहा? दाखल बोलो उनको बोलो ते कशाला आवाज नाही झाले
तिथं बसा. शकील भाई और खड़ खड़ सचिन म्हणजे सुमित मोबाईल करायचं आहे. रोल आहे. तुम्ही तपासण्या केलेल्या नेमकं काय आढळलं? नाही, पाटलांचा खोकला, ताप, विकनेस आणि गिडीनेस एक कंप्लेंट घेऊन आले. आपण BP बघितला 90/60 आहे, शुगर त्यांची 90 आहे आणि बाकीच्या ब्लड टेस्ट आपण पाठवल्या. ब्लड टेस्ट आल्यानंतर आपण बाकी सगळं प्रथमदर्शनी काय वाटतं? प्रथमदर्शनी त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे आणि बाकीचं त्यांचं जे आहे ते आपल्याला ब्लड टेस्ट काय सल्ला द्याल? नाही, त्यांना मी तर रेस्ट आणि ॲडमिशनचा सल्ला देईन. डिहायड्रेशनचा त्रास हो हो नक्की आहे. डिहायड्रेशन आता सध्या स्थिर आहे, पण त्यांना कंप्लेंट्स आहेत. त्यांच्या फीवर होता, कफ होता, गिडीनेस आहे, वीकनेस आहे, हे सगळे कंप्लेंट्स आहेत. तर आपण त्यांना एकदा इव्हॅल्युएशन करू.